छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका तरुणीनं गेल्या 3 दिवसांपासून उपोषण सुरू केलंय। राजश्री उमरे पाटील असं या तरुणीचं नाव आहे आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, मराठवाड्यात हैदराबाद गॅझेटियर लागू करून त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र दिलं जावं, यापूर्वी ईडब्ल्यूएस कोट्यातनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण देण्यात यावं, शेतकरी, कामगार आणि शेतमजूर मुलांचं शिक्षण पूर्णपणे मोफत करावं, या प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण केलं जात आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। कृष्णा, गेले 3 दिवस या तरुणीचं हे उपोषण सुरू असल्याचं समजतंय, काय नेमकी त्याबद्दलची माहिती? आता आपण पाहतो हे क्रांती चौकातली दृश्य आहेत आणि या ठिकाणी काही तरुणांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रस्ता अडवता येणार नाही अशा प्रकारच्या सूचना केल्यानंतर हे एका क्रांती चौकातल्या एका बाजूला या ठिकाणी बसलेले आहेत आणि जी मुलगी 3 दिवसांपासून उपोषणाला बसलेली आहे क्रांती चौकामध्ये, ह्या ठिकाणी आपण दाखवूया। ही मुलगी या ठिकाणी बसलेली आहे आणि तिच्या ज्या मागण्या आहेत त्या वेगवेगळ्या मागण्या आहेत। मराठा आरक्षणाची तिची मागणी आहे आणि प्रशासन दखल घेत नाही म्हणून काही लोक रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळत होते। आपण तिच्याशी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूयात की काय तिच्या मागण्या आहेत। राजश्री उमरे पाटील असं तिचं नाव आहे। काय मागण्यासाठी तुम्ही उपोषण करताय? आमच्या मराठा आरक्षण हा विषय काही आज परवाचा नाही आहे, गेले 41 वर्षापासूनचा हा विषय आहे। आमच्या प्रमुख मागण्या याच आहे की मराठवाड्यातील जो काही मराठा समाज आहे त्यांच्यासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करून कुणबी प्रमाणपत्र त्यांना देण्यात यावे। त्याचबरोबर आमचं जे जरांगे पाटील उपोषण तिकडे करत असताना पुन्हा तुम्हाला उपोषण करायची का वेळ? नाही, ज्याचा त्याचा लढा हा ज्या त्या पद्धतीने लढला जातोय। आमची मागणी ही मराठवाड्यापुरती आहे। त्याचबरोबर आता आपण पाहतोय की ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण होतं आमचं, ते आरक्षण काढून कितवा दिवस आहे तुमचा उपोषणाचा? हा 3रा दिवस आहे। कोणी प्रशासनाने भेट घेतली आहे? अजिबात नाही। 3 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे, मात्र प्रशासनाने भेट घेतली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि काही तरुण या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रास्ता रोको करू दिलेला नाही आहे। बरं कृष्णा, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।